कालच्या व्हिडिओमध्ये वामन अवतार देवाला घ्यायचा होता। आता आदितीने देवाला प्रार्थना केली की माझ्या पोटी जन्म घ्या असं म्हणल्याच्या नंतर देव म्हणले टाईम नाही, तू थोडं थांब, आता त्याला अजून वेळ आलेली नाही। वेळ आली, आदिती गेली देवाला प्रार्थना केली, म्हणले आता हे संकट पृथ्वीवर आले, पृथ्वीवर, पाताळात, स्वर्गात राजा बळीने कोणालाच नाही नीट सोडलं। त्यामुळं आदितीच्या पोटी जन्म घ्यायसाठी देव तयार झाले। विष्णू देवाचा अंश अवतार म्हणून, वामन अवतार म्हणून देव इथं अवतरित झाले आदितीच्या पोटी। वामन अवतार हे असा अवतार आहे की त्या अवताराला बाल अवतार आहे। देव बाल अवतार म्हणजे बालक रूपात देव अवतरित झालेले। आता बालक रूपात देव अवतरित झाल्यामुळं ते सगळे देवी देवता सगळे प्रकट होऊन त्यांना आशीर्वाद, वामन देवाला आशीर्वाद दिला। आता आशीर्वाद रूपी त्यांनी काय दिलं? आशीर्वाद रूपी त्यांनी वामन देवाला छत्री दिली, कुणी माळ दिली, कुणी कमंडलू दिला, कुणी खडाऊ दिल्या, कुणी ती काठी दिली। असं करून सगळ्या देवी देवतांनी वामन देवाला आशीर्वाद देऊन निघून गेले। तिथून पुढं भिक्षुक रूपात वामन देव पृथ्वीवर भ्रमण करीत राहिले। भ्रमण करता करता राजा बळी जो होता तो लोकाला त्रास द्यायचा, साधू संताला त्रास द्यायचा। मग साधू संताला त्रास देत होता तर त्यांनी इकडून वामन देव त्या साधू संताला आश्वासन देत होते की मी आहे, तुम्ही भेऊ नका, तुम्ही साधना वगैरे तुमचं जे देवपूजा वगैरे भक्ती देवाची करीत राहा, काही अडचण नाही तुम्हाला येऊन देत, तुम्ही भक्ती करीत राहा। तसं म्हणून वामन देवाने जायचे, राजा बळीने येऊन ह्यांना त्रास द्यायचा। असं करीत बरेच दिवस झाले। राजा बळीला शुक्राचार्याने सांगितलं की शुक्राचार्य म्हणले आता तू यज्ञ कर म्हणजे तुला संकट राहणार नाही काहीच। आता ते यज्ञ त्याने म्हणला यज्ञ करतो, म्हणला मी, काय अडचण नाही। मग यज्ञ करायच्या टायमाला यज्ञ चालू झाला आणि यज्ञ चालू झाल्याच्या नंतर वामन देवाने ठरवलं आता हे यज्ञ पूर्ण झाला की हे कोणालाच नाही ऐकणार, म्हणजे हे शक्ती जास्त वाढणार। मग शक्ती वाढल्याच्या नंतर हे अजून अत्याचार करणार, अजून बेजार करणार लोकाला। त्यामुळं देवाने ते यज्ञ त्यांनी चालू केला। यज्ञ चालू केल्याच्या नंतर यज्ञ संपत आला। शेवटची आहुती टाकायच्या टायमाला वामन देव तिथे गेले, भिक्षांदेही। आता महादानवीर राजा बळी होता, महादानी, तर महादानी असल्यामुळं त्या शेवटची आहुती टाकायच्या आधी ह्यांनी आलं ठोकला तिथे जाऊन। ते भिक्षा मागायला आले, भिक्षा मागता समजा भिक्षा मागायला आली ना ती, भिक्षा मागताना ते म्हणले अलक निरंजन असं त्याने आवाज दिला आणि ते भिक्षाम देही असं त्यांनी ते उच्चारण केलं की राजा बळीच्या लक्ष तिकडे गेलं। बालक आलं कोणतरी, त्याला भिक्षा देऊन येतो आधीवर। मग यज्ञाची शेवटची आहुती टाकू, यज्ञाची शेवटची आहुती टाकू तर ते शुक्राचार्य काय म्हणला, शुक्राचार्याने डोळे झाकले उघडले ते म्हणला हे तर अवघड व्हायचे मागे, हे बेकार होणार म्हणला। आता ते राजा बळीला असा खुनी, उठू नको, शेवटची आहुती टाक, उठू नको, शेवटची आहुती टाक, उठू नको। तर ते वामनदेव पुन्हा भिक्षाम दे असा आवाज द्यायचे 2-3 बार। मी जाऊ का म्हणले, तुमचा यज्ञ चालू द्या। आता ह्यो महादानी होता, ह्यो म्हणला महादानातून जर भिक्षुक केला तर म्हणला माझ्या दानवीर त्याला कलंक लागेल म्हणला मी जाऊन देत नाही म्हणला। आता ते आहुती टाकायच्या टायमाला समजा आहुती ठुली तशीच आणि उठला राजा बळी, उठला म्हणला जा म्हणला शुक्राचार्य म्हणले उठू नको राव,
ते म्हणला काय नाही होत, हे बाळ काय करणार आहे म्हणला. गेला म्हणला बोला ब्राह्मणदेव बोला म्हणला काय तुम्हाला हवंय, काय पाहिजे तुम्हाला. ते म्हणले वामनदेव म्हणले मला मी मागन ते देशील का तू. ते म्हणले हो काही देईन मी, माझं सगळं पृथ्वी पाताळ स्वर्ग सगळं ताब्यात आहे म्हणला माझ्यावाल्या, काही मागा म्हणला मी तुम्हाला देऊन टाकतो म्हणला. बरं म्हणला मला 3 पग जमीन पाहिजे. वामनदेव म्हणले मला 3 पावलं जमीन पाहिजे म्हणले फक्त. ते म्हणले एवढंच. हा म्हणले एवढंच, पण आधी संकल्प सोड, आधी हातात पाणी घेऊन संकल्प सोड, गंगाचे पाणी हातात घेऊन आधी संकल्प सोड की मला मी तुला 3 पावलं जमीन कसल्या हालतमध्ये देणार, पुन्हा पलट देईन. म्हणजे पहिला संकल्प सोडायचा म्हणजे हे 100चा बॉन्डवर लिहून दिल्यासारखं. तुमच्या लक्षात आलं का, हे 100च्या बॉन्डवर लिहून दिलं का ते पुढचा माणूस नाही का मग हे लिहून घेतलंय 100चा बॉन्ड आहे तो लिहून दिलंस तो मग सही ह्यावर. तसं पहिलं गंगाचं पाणी आणून 2-4 जण साक्षी ठेवून ते असा संकल्प सोडावा लागत होता. हातात पाणी घेऊन मी 3 तुम्ही जे मागता ते मी द्यायला तयार आहे असं ते. आणि ती जबान होती, जबानीवर लोक चलत होती पहिले, आता जबान नाही राहिली, आता जबानीचा खेळ संपलाय. मी काय म्हणलोय ते आता मिटलेलं आहे जबानीच्या. तर ते सोड म्हणले संकल्प सोडा संकल्प. तर संकल्प सोडायच्या टायमाला ह्याच्यापेक्षा कुठं पाणी, राजा बळीपेशी पाणी नव्हतं ना, ते उठून आलता यज्ञातून, त्यापेक्षा पाणी नव्हतं काय नव्हतं. वामन देवाचं कमंडोलं भरलेलं होतं. कमंडोलो भरलेलं होतं तर कमंडोलूतलं पाणी राजा बळीला म्हणजे हात पुढं करायला गेले तर ते शुक्राचार्य त्याच्या तोंडाला जाऊन बसला. ते शुक्राचार्य त्या कॅटलीच्या तोंडाला जाऊन बसला. हे म्हणलं अवघड होईन, काहीतरी बेकार व्हायच्या मागे म्हणला. हे त्या कॅटलीच्या तोंडाला जाऊन बसला. कॅटलीच्या तोंडाला जाऊन बसला की ते म्हणला आता हे काहीतरी कचरा अडकाला दिसतोय, याला आत्ता नीट करतो. वामन देवापाशी ते काडी होती, काडीने ते टोचलं ते हात. काडीने टोचल्याबरोबर ते सरकानाच माग शुक्राचार्य. जे हिसका मारला वामन देवाने, काठी फसली कचून त्या शुक्राचार्याचा डोळा थांबला. त्याचा डोळा अजून गेलेला आहे डोळा त्याचा शुक्राचार्याचा, एक डोळाच नाही त्याला. तवा हाणलेला वामन देवाने, डोळ्यातच काडी घातली. ती आला बाहेर शुक्राचार्य, पाणी आलं, पाणी सोडलं राजा बळीच्या हातावर. पाणी सोडायच्या नंतर सोडा म्हणले संकल्प. आता संकल्प सोडाला राजा म्हणला हे ब्राह्मण देव जे मागते ती मी द्यायला तयार आहे. 3 पग जमीन मागते, 3 पग जमीन मी द्यायला तयार आहे. मी कसल्या हालतमध्ये 3 पग जमीन ह्यांना देऊन टाकणार असा संकल्प सोडा दिलं. पाणी सोडून दिल्याच्या नंतर वामन देव म्हणले राजा बळी म्हणला हे तुम्ही मागा, घ्या तुमची मोजून कुठे घ्यायची जमीन ती मोजून घ्या म्हणलं. राजा इतक्यालीच पायी त्या राजा बळीची हितकाली त्या वामन देवाची पायी केवढ्याली ह्यावढ्याली ती बाळ होतं ना, एवढ्याला पायी 3 पावलात म्हणला किती इथून इतकं नाही जायचं म्हणला 1.5 फूट जायचं नाही म्हणला. तर ते राजा बळीला समजा अहंकार होता ना, आणि त्याचा नाशच करत होता, देवाला नाश करत होता म्हणजे त्याचा अहंकाराचा नाश करत होता, त्याला मारायचं नव्हतं. तर त्यांनी ते सोडलं. घ्या म्हणले मोजून तुमची जमीन मोजायला गेले. जे वामन देवाने अवतार धरला म्हणतात शरीर एका पावलात स्वर्ग, एका पावलात पाताळ, म्हणजे सगळं ब्रह्मांड एका पावलात आणि सगळं पाताळ एका पावलात. आणि शेवटचा पाऊल राहिला पाताळ आणि पृथ्वी समजा ते एका पावलात हाणलं ना, आणि दुसरा पाऊल राहिला शिल्लक तिसरा पाऊल ठेवायला जागाच नाही म्हणले. आता कसं काय ते म्हणले आता माझ्याकडून चूक झाली, माझ्यापाशी द्यायला काहीच नाही राहिलं. तुम्ही पृथ्वी पाताळ स्वर्ग
एका पावलात घेतले मापून आणि दुसऱ्या पावलामध्ये अख्खं ब्रह्मांड मापून घेतलंय. तर मग आता मी माझ्यापाशी द्यायला अजून दुसरं काहीच नाही. माझ्या जेवढं ताब्यात होतं तेवढं तुम्ही घेतलेलं आहे. आता माझ्यापाशी फक्त शरीर आहे माझ्यावर. आता या शरीराचं तुम्हाला ह्या शरीरावर जिथं पाय ठेवायचा आहे तिथं ठेवा. म्हणून वामन देवाने राजा बळीला आशीर्वाद दिला की तुझ्यासारखा दानवीर माणूस कधीच नाही होऊ शकत. पुन्हा तुझ्यासारखा दानवीर माणूस होऊ शकत नाही म्हणून त्याच्या डोक्यावर पाय ठेवला. असं म्हणून ते आशीर्वाद देऊन त्या डोक्यावर पाय ठेवला. जसा पाय दिला तसा राजा बळी पाताळातच नेऊन घातला. पाताळात नेऊन घातला आणि वामन देव बी पाताळात गेले. त्याला समजून सांगितलं की तू अमर आहे. तू समजा तुला हे नाही मरण नाही, पण तू अत्याचार करायला लागला. तुझ्यावाली सीमा पार केली, त्याच्यामुळं मला यावं लागलं. आणि लक्ष्मीचा भक्त होता राजा बळी. महालक्ष्मीचा भक्त असल्यामुळं लक्ष्मी त्याला कधी बी दर्शन द्यायची. पण म्हणला आईचं दर्शन मला रोजच आहे, मला बापाचं दर्शन घडलं पाहिजे. म्हणून ते वामन अवतार रूपी देवाने त्याला दर्शन देऊन त्याचा उद्धार केला आणि पाताळात घातला बळी. आणि बळीला सांगितलं की तू ही जागा हित आहे ना, तू हितच राह आणि तू अमर आहेस. तू म्हणजे अत्याचारी बनू नको. तू आता इथून पुढं बाकीच्या गोष्टी सोडून दे. आणि मग तिथून पुढं राजा बळी पाताळात घातला. ते अजून सुद्धा चिरंजीवी आहे. या आत्ता सुद्धा तो जिवंत आहे, खाली पण पाताळात आहे. तसं वामन देवाने मग वामन देव वापस आले. सगळ्या जगाचं कल्याण करून वामन देवाने अवतार संपविला. तो राजा बळीला मारासाठी वामन अवतार घेतला होता. मग हे वामन अवतार आता इथून पुढं सगळी सृष्टी सुखी समृद्धी झाली. सुख समृद्धी झाल्याच्या नंतर आता जे हे आता देवाला घ्यायचं आहे परशुराम अवतार. ते परशुराम अवताराची कथा आपण पुढच्या व्हिडिओपासून बघणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.